माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आत्ता सकाळचे 4:30 ते 4:45 झालेत। मी आज सकाळी लवकर उठून पहिलं फ्रेश झाले, म्हणजे सगळ्यात आधी आंघोळ केली। मराठी संस्कृतीनुसार महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात ही आजच्या दिवसापासूनच होत असते। आजच्या मंगलमय दिवसापासूनच बाहेर सगळी शांतता, पहाटेचे वातावरण खूप फ्रेश असते, मोकळी शुद्ध हवा। अशा वातावरणात डोक्यामध्ये कुठलेच आणि ताणतणावाचे विचार पण नसतात। सकाळी आपल्या मेंदूला आणि शरीराला स्वच्छ हवा पण मिळते। त्यासोबत घरातली कामाची सुरुवात ही पहाटेपासून केली तर घरातले कामे पण वेळेत होतात। घरातले सगळे बाकीचे उठण्यापूर्वी किचन ओटा स्वच्छ करून आधी जमेल इतका पुरणाचा स्वयंपाक करून घेणारे, कारण पुरणाच्या स्वयंपाकाला खूप वेळ जात असतो। या पुरणपोळीच्या स्वयंपाकात एक नाही, दोन नाही, तब्बल अनेक प्रकार असतात। बरेच जण तर या सणाला वेगवेगळे पदार्थ बनवतात। कोणी खीरपुरी, बासुंदीपुरी, मसाला भात असे अनेक कितीतरी पदार्थ बनवतात, पण महाराष्ट्राची मानाची आणि ताट भरून दिसणारी ही पुरणपोळीच असते। ती भरून आणि उठून पण दिसते। मी पण आज गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळीच बनवणार आहे। सगळ्यात आधी कुकरला पुरण लावून टाकते, त्यानंतर कणिक तिंबून भज्याचे पण पीठ लावून घेते। भज्याचे प्रकार हे 2 प्रकारचे करायचे, एक म्हणजे कांदा भजी आणि दुसरा प्रकार मिरची भजे। मिरची भजे घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडतात। सतत एरवी पण कधीही खावेसे वाटले तरी मिरची भजे आणि कांदा भजी सतत बनवत असते। त्याला पण सण वगैरे काहीच लागत नाही। आणि आजच्या सणामध्ये पण खूप स्पेशल असतात। मुलं लहान असल्यापासून आणि अजूनही मोठी झाली तरी मी भजी तळायला घेतली की गरमागरम खायला चालू करतात आणि जेवताना ताटात घेत नाहीत। ताटामध्ये फक्त ताट भरून दिसावं म्हणून 1ला 2 ठेवत असते। मी पण पहिला घणा काढला की देवासाठी काढून ठेवत असते, पण मुलांना कधीच खाण्यापासून अडवत नसते, कारण मुलांना किंवा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आवडत्या पदार्थापासून खायला कधीच अडवत नसते। तो माझा मूळतः स्वभावच आहे। आधी देवासाठी काढून ठेवते, मग त्या व्यक्तीला खाऊ द्यायचे। कणिक ही घट्टसर तिंबून ठेवायची, म्हणजे सगळ्या बाकीच्या कामाला 2 ते 4 तास सरळ लागतात, तोपर्यंत छान भिजेल। कणिक घट्टसर तिंबली की त्यावरती ओलसर कपडा टाकून व्यवस्थित झाकून ठेवायची। ज्यावेळेस पुरणपोळ्या बनवायच्या त्यावेळेस ती तेल पाण्याने मऊसूत आणि सैलसर करायची, म्हणजेच पोळ्या मऊसूत बनून एकदम रेशमासारख्या सुंदर होतील। कणिक तिंबत असताना त्यामध्ये व्यवस्थित मीठ घालायचे आणि जसे लागेल तसेच पाण्याचा वापर करायचा आणि त्यानंतर कणिक तिंबायची। गिरणीतून गहू दळून आणले की मी पीठ एकदा चाळून ठेवत असते। पटकन आणि गडबडीच्या वेळेत आपले काम हे हलके होते। मी रोजच्या रोज पीठ चाळत बसत नाही आणि आत्ता पण पहा ना, पटकन कणकीचं काम झालं। यानंतर आता भज्याचं पीठ तिंबायचं। आधी कांदा हा बारीक करून घेते, त्यानंतर फ्रीजमधल्या मिरच्या काढून त्या स्वच्छ धुतल्यानंतर सगळ्या मिरच्या मधोमध कट करून त्या मिरच्यांमध्ये मीठ भरून ठेवते, म्हणजे ज्या वेळेस तळायच्या तोपर्यंत आतलं मीठ हे छान मुरेल आणि मिरची भजे हे तिखट लागणार नाहीत। आत्ता सकाळचे 5:30 वाजले। पुरणाचा स्वयंपाक अर्धा तरी झाला पाहिजे। त्यानंतर पूजेची तयारी करायची। 2 दिवसापासून पूजेचं सामान गोळा करत आहे, म्हणजेच या पूजेसाठी कडुलिंबाचा तौर, एरंड्याचा आणि कडुलिंबाचा फांटा, आंघोळीसाठी पिसोळा, गुढीसाठी साखरेचा आणि फुलांचा हार, घट मांडण्यासाठी आणि गुढीसाठी 2 कलश, कलशासाठी पाने, ह्या सर्व लागणाऱ्या वस्तू सगळ्या कालच जमा केल्या। आता फक्त प्रसादासाठी हरभरा डाळ आणि चिंच गुळ भिजवायची। त्यानंतर गुढीसाठी साडी आणि आरतीचे ताट तयार करायचे बाकी आहे। आता सगळ्यांसाठी बाथरूममध्ये पिसोळा नेऊन ठेवते, समोर ठेवल्यामुळे त्यांच्या लक्षात येईल आणि ते घेतील आंघोळ करताना। मिरच्या ह्या कट करणं झाले की भज्यासाठी दोन्ही पीठ भिजवून घेते। पीठ छान भिजल्यामुळे भजे मस्त बनतात। पुरण पण शिजले, कुकर पण आता गरमच आहे, थंड झाल्याशिवाय ते उघडता येणार नाही। पिठं पण 2-3 भिजवून ठेवले। आता हे सगळं आवरून गॅलरी पण स्वच्छ करून घ्यायची, कारण तिथे गुढी उभा करायची आहे।
आतमध्ये कसा टाईम गेला कळलाच नाही. सकाळचे आत्ता 6:30 वाजले. 1 ते 1.5 तासापासून डोक्याला घट्टसरच बांधलेलं होतं. आता सोडून टाकते. केस पण जवळपास सुकलेत. माझी सगळीच कामे ह्या गॅलरीतच असतात. उन्हाळी किंवा एरवीची वाळवण, रोजची कपडे किंवा महिन्याचे दळणे ह्याच गॅलरीमध्ये करते. आणि आत्ता पण गुढी उभा करायची म्हणून इथे सगळी साफसफाई करायची आहे. या गॅलरीत खूप मोकळी हवा आणि खिडकी पण आहे. माझं हे खूप गोड अंगण आहे आणि सुगरण पण. सकाळच्या 8 वाजलेत आणि झाली सगळी तयारी. गुढीची सगळी तयारी करून ठेवली. पूजेचं सगळं काढलंय. आता करायचं आहे. भैया गेलाय आंघोळीला आणि त्याची आंघोळ झाली की चालू करायची पूजाला. झाली सगळी तयारी. आजचा प्रसाद हा असतो ओली हरभरा डाळ आणि चिंचगूळ, त्यामध्ये लिंबाचा तोर पण असतो. हा प्रसाद खूप चविष्ट लागतो. आता सकाळचे 8 ते 8:30 झालेत. झाली मुलाची आंघोळ आणि तो तयार पण झाला. त्याला आता महाराष्ट्रीयन पद्धतीने गंध लावणं आणि डोक्यावरती टोपी पण घालते. मुलाला अशा कामाची खूप आवड आहे आणि तो आवडीनं करत असतो. तो प्रत्येक सणाला मदत करतो. गौरी गणपती असो, दिवाळी, मकर संक्रांत, नवरात्र, वर्षातले अनेक सण असतात. प्रत्येक सणाला तो खूप मदत करतो. सणाच्या बारीक सारी गोष्टी असतात, त्या व्यवस्थित पद्धतीने झाल्या पाहिजेत. मला पण ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित व्हाव्याशा वाटतात. सण म्हणले की वेगवेगळ्या मेनूसोबत त्या सणाचे डेकोरेशन असो किंवा सणाची खरेदी, तो प्रत्येक याला तत्पर असतो. एरवी पण बाहेरची कामे कुठलेही असो, महिन्याचा किराणा, बँकेतली कामे, लाईट बिल भरणे, रोजचे दूध आणणे, हे सगळी कामे तोच करतो. त्यासोबत मला बाहेर कुठे जायचे असेल किंवा बाहेरगावी जायचे असेल, तोच माझ्यासोबत असतो. मी ज्या पद्धतीने गुढीची सांगितली त्या पद्धतीनेच तो करायला.
अशा पद्धतीने गुढी उभारली. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांनाच शुभेच्छा. झाल्या आता 10 वाजले. लेकरांच्याच कलर घ्यावं लागते ना सगळं, कारण मिस्टरांचं खूप काम असल्यामुळे ते बाहेर जात आहेत. लवकर जातात, सकाळी 7लाच बाहेर पडते. तर आज पण गेले आणि मुलांनी आणि मी केली, आम्ही दोघांनी केली. आणि मुलाच्याच कलरने घ्यावं लागते. बारकं पिल्लू आलंय आमचं आता. आण रे त्याला इकडं. आहा पिल्लू आले. करा जय कर पिल्लू. पिल्लूला आता हार देणार. पिल्लू बघ काय केलंय, खूप छोटी छोटी आपली छोटी साईजची केली. पिल्लूला आता गंध लावते. बाळा तुला गंध नाही लावला तुला कोणी सुद्धा. आहा हॅपी बर्थडे नाही, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा म्हण बरं. शुभेच्छा सगळ्यांना, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा म्हण बरं सगळ्यांना. कर बरं पिल्लू म्हण ना. तुला आता थांबते हात पाय पडत तिथं पाय पडू शकतो. आता हे अजून एक, हे पिल्लूला गुढीला एक हे केलं. आणि श्रीला आमच्या बाळासाठी एक आहे हे. गळ्यात घालायचं असं पिल्लू ते. थांब मी 2च मिनिटं बांधू दे रे. जगांना दाखव ना तू बांधलं. घे घे तुला हार. नवीन ड्रेस घातला का तू? नवीन ड्रेस घातला का? हे आहे त्याचा प्रसाद. बघ बरं, चिंच गुळाचं हे आहे. डाळ वगैरे भिजवली तो प्रसाद आहे. बघ अंकल कसे खाते. अंकलनं खूप मदत करू लागत. अंकल म्हण ना शुभेच्छा सगळ्यांना. शुभेच्छा म्हणा आज. कशाच्या? जयच्या, जय बाप्पाच्या, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. कर ना पिल्लू, शुभेच्छा दे ना सगळ्यांना. तू छान नवीन ड्रेस घालून आले. बाळ आले गुढीपाडवायला. बाहेर गेले असते. आपलं रेडी बस. आत्ताच गेलं बाळ खूप आगाव झाले आमचं. आणि एक गोड दे म्हणले की असं कानाखाली वाजवली त्यांनी. चटकन नाही अशी 5 बोटं चमकतात त्याचे, चटकन वाजतात. आता सगळं चेंज करते. खूप वेगळं होते, घाम वगैरे खूप येतो. हे मोठं आणि हे साईडचं काढून ठेवायचं दोन्ही पण. फक्त हे मंगळसूत्र तेवढे ठेवायचे आणि स्वयंपाकाला लागायचं. राहिलेला स्वयंपाक 9:30 ते 10 वाजलेत. सण असलं की सगळंच घाला वाटते, सगळी तयार व्हावं वाटते, छान प्रत्येक सणाचा आनंद घ्यावा वाटते. झालाय आता अर्धा दिवस तर झालाय. व्यवस्थित तयार झाले होते. आता सगळं चेंज करणार. फक्त साडी वगैरे ठेवणार आहे, कारण साडी ही वॉशेबल असल्यामुळे ठेवायची. बाकीचं हे आणि हे काढून ठेवणार आहे. खूप असा जडजड होते आणि केसांचा पण त्रास होते. सगळं काढून ठेवलं जडजड असणारं. आणि आता करायचं आहे स्वयंपाकाला लागायचं आणि बाकीचं पण उरकून घ्यायचं. 10 वाजत आहेत. चहा फक्त एकदा झालाय, अजून एकदा चहा प्यावासा वाटायला आहे. चहा पण तयार करून घेते आधी. खूप मोकळं वाटायला आता. आणि सण असल्यामुळे मी हे सगळं ठेवणार आहे. साडी वगैरे, साडी पण वॉशेबल आहे त्यामुळं ठेवायची. पूजा पण छान झाली. चला आता किचनकडे जायचं. बनवायचा राहिलेला स्वयंपाक आणि चहा पण सकाळी एकदाच झालेला आहे. एकदा म्हणजे कामाच्या काहीच होत नाहीये. आता करायचं चहा आणि त्यानंतर आवरायचं. इथे कढईमध्ये तूप कडवायला ठेवले आणि पुरण काढून घेतले. त्यामध्ये आता भात लावला. पिठावरती ओला कपडा टाकल्यामुळे कणिक छान मुरली. इकडे मिरची भजीची तयारी आणि ह्यामध्ये आहे कांदा भज्याचं पीठ. व्यवस्थित मुरलं आहे. बराच वेळ झाले भिजले. भरपूर कांदा वगैरे टाकला यामध्ये. इकडे 2-4 दिवसाची मलाई होती ती मिक्सरमधून काढली. यामधल्याच लोण्याचे तूप कडवायला ठेवले. आणि इथे आमटीची डाळ आहे. सगळी तर तयारी झाली. आता स्वयंपाक बनवून घ्यायचा राहिलेला.
सकाळचे आत्ता 11 ते 11:30 झालेत. पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक तयार झाला. आता गुढीला नैवेद्य दाखवून घेते. त्याआधी रांगोळी काढायची राहिली, ती काढून घेते, मग नैवेद्य दाखवते. संध्याकाळचे आता 6:30 ते 7 वाजत आहेत. गुढीची आता विसर्जनाची पूजा करायची. पूजा झाली की गुढी उतरून घ्यायची. गुढी उतरताना खूप मन भरून येते आणि गुढी उभारताना खूप उत्साह असतो. गुढी उभा करायची म्हणून काय काय तयारी करतो, गुढीसाठी कोणती साडी, ती प्रसादापर्यंतची तयारी, हे सगळं करत असताना मनात खूप प्रसन्नता असते. घरामध्ये पण सणाचे खूप प्रसन्न वातावरण असते. आजचा मुहूर्त चांगला म्हणून बरेच जण नवीन वस्तूची, सोन्याची खरेदी करतात किंवा एखाद्या चांगल्या व्यवसायाला सुरुवात पण करतात. खूप चांगला आजचा मंगलमय दिवस असतो आणि सगळीकडे आनंदी आनंद असतो. आजचा माझा दिवस खूप छान गेला. अख्खा दिवस कामात गेला तरी शीण आला नाही आणि आता 3 संध्याकाळ झाली. मी आता गुढी उतरत आहे. परत एकदा तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता इथेच व्हिडिओ स्टॉप करत आहे. ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत लाईक पण करा.